कायमची त्याच्या जाळ्यात अडकलीये ग. आणि अशा माणसाला मला गुलाबपासून वाचवावं लागलं. साधी अटकही नाही करू शकले मी त्याला. आई, आज मी जे काही केलं ते एक बहीण म्हणून केलंय. एक बहीण म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडली, पण एक ऑफिसर म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करू शकले नाहीये. एका गुन्हेगाराला साधी शिक्षाही नाही देऊ शकले. आणि ही माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. त्यामुळे मला या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मिळायलाच पाहिजे. मला शिक्षा मिळायलाच पाहिजे. मिळायलाच पाहिजे. तारिणी, मी मान्य आहे, गुलाबला आपण वेळेत ओळखू नाही शकलो. युवराज आणि निशीचं लग्न नाही थांबवू शकलो. पण माझी आई नेहमी म्हणायची, माणूस तेव्हा हरतो जेव्हा तो आपली हार मान्य करतो. आपण अजून हार मान्य नाही केली आहे. उलट आपण गुलाबच्या अजून जवळ पोहोचलोय. आपण सगळ्यात मोठ्या गुन्हेगाराला गमावलंय. आपल्याला युवराजला एक्सपोज करायचं होतं, आपण तेही नाही करू शकलो. सांग ना केडी, काय लागलंय आपल्या हाती? गुलाबची ओळख, त्याचा चेहरा. तारिणी, एवढी वर्ष डिपार्टमेंट ज्या माणसाला शोधत होती त्याचा फायनली चेहरा कळायला आपल्याला. आणि त्याची ती ओळख आपल्याला त्याला पकडायला मदत करेल. आज ना उद्या त्याला आपण पकडणार आहोत. आय नो तू त्या स्टेटमध्ये नाही अशी गोष्ट समजून घेण्याच्या, पण ही खूप मोठी लीड आहे. आणि मला खात्री आहे पुढच्या काही दिवसात गुलाब आपल्या ताब्यात असेल. त्याचा काहीही उपयोग नाही आता. असं काय म्हणते उपयोग नाही? तुझ्या आईला आपण न्याय मिळवून देणार आहोत. आणि एकदा का गुलाब आपल्या हाती लागला ना की निशीला पण त्या युवराजच्या ट्रॅपमधनं सोडवू आपण. मला वाटतं हे लग्न ना फार वेळ टिकणार नाहीये. मी तुला सांगितलं ना, ह्या सगळ्याचा आता काहीही उपयोग नाहीये. युवराजला माहिती होतं की आपण त्याच्या विरोधात कुठला ना कुठला तरी पुरावा शोधूनच काढू. म्हणून त्यांनी मला एका अशा जाळ्यात अडकवलंय ना ज्यात माझे हात कायमचे दगडाखाली अडकले. आणि आता काहीही केलं तरी निशी आणि युवराजचं लग्न मोडू शकत नाही. निशी आता एका अशा ट्रॅपमध्ये अडकली आहे ना जिथनं ती परत येऊ शकत नाही.